3 बीट घेतले. 3 बीटाचे आपण बीटरूट हलवा बनवूया. बीटरूटला असं सोलून घ्यायचं. कडक असतं म्हणून मी चाकूनही सोलते, त्यामुळे लगेच लवकर सोलले जातात. असं हा तिन्ही बीटरूटला सोलून घ्यायचं. आणि थोडे कडक घ्यायची बीटरूट. असं नरम नको, कडक असले की लगेच छान सोलले जातात. मी हे कडक घेतले आहे, बघा किती छान सोलले जातात. आधी बीटरूटला धुवून घ्यायचं. मी धुवून घेतलेले आहे आणि आता सोलले. आता हे आपण त्याचं साल बाजूला ठेवू. बीटरूटला सोलल्यानंतर ते किसून घ्यायचे. आता आपलं बीटरूट किसून झालं आहे. असं व्यवस्थित किसून घेतलं. असं छान किसून घ्यायचं. व्यवस्थित किसलेलं आहे. कढई घेतली. आता कढईमध्ये बीटरूट, किसलेला बीटरूट टाकायचं. थोडंसं परतवायचं. आता त्यामध्ये दूध घालायचं. बीटरूट छान दुधामध्ये होऊ द्यायचं. हे दूध आटेपर्यंत छान शिजू द्यायचं आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं. थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं. दूध छान आटले आहे, तरीही पूर्ण घट्ट होईपर्यंत हे आटवायचं. बीट हे छान मऊ झालेलं आहे दुधात. आणखी घट्ट होऊ द्यायचं छान. आता पूर्णपणे छान आटलं आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालू. मी पाऊण प्याला साखर घेतली. आता याला छान एकत्र करायचं. आणि यालाही थोडं घट्ट होऊ द्यायचं. साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे थोडा पातळ होणार. त्यामध्ये साखर पडल्यामुळे तर याला परत थोडं शिजवू आणि घट्ट करू. थोडं आता हलवायचं. साखरेचं पाणी आटवेपर्यंत. बीट जेव्हा घेतलं तेव्हा खूप मोठं होतं. ते साखर आणि दुधामध्ये मऊ होऊन हलवा हा थोडासा होतो.
तुम्हाला जर जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर बीट तुम्हाला जास्त लागेल, पण मी हे 4 लोकांसाठी बनवलेलं आहे, त्यामुळे होऊन जातं. पाणी आटलं आहे. थंड झाल्यावर हे पाणी पूर्ण सुकून जाणार. एक चमचा असा मोठा चमचा तूप घालायचं आणि परतवायचं. बीटरूट किसून टाकायला आणि दूध आटवायला तर अर्धा तास लागतोच. त्याच्यानंतर ही प्रोसिजर करायला 15 मिनटं लागतं. थोडीशी वेलची पूड घालायची. मस्त सुगंध येतोय, खमंग सुगंध येतोय. हे थोडे नट्स घालूया, पिस्ता, बदाम आणि काजूचं. हे ऑप्शनल आहे, ज्यांना नट्स घालायचं आहे तर घालू शकता. माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून मी घालते नट्स. हलवा छान झालेला आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये घेऊ, सर्व करू.